तर राज आणि तेजश्री आता माझ्याबरोबर आहेत आणि गिरगाव शोभायात्रेमध्ये सहभागी झालेत ते खूप स्वागत तुमच्या दोघांचं. कमाल दिसतंय. हिंदू नववर्षाच्या खूप शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. कसे आहात? खूप मस्त, खूप मस्त. कशी आहेस तेजश्री? छान छान उत्साहात. आणि फार कमाल दिसताय. कोणाला क्रेडिट आहे लुकचा? कधी ठरलंय म्हणजे हे सगळं? झालं 4-5 दिवसापूर्वीच ठरलं आमचं सगळं क्वेश्चन्स. तेजश्री मस्त दिसते. काल रात्री ठरलं आणि आज सकाळी रेडी झाले स्वतःच. आपणच आपले स्टायलिश. पण शोभायात्रा आहे, इतका उत्साह आहे आणि सगळेजण छान तयार होऊन आलेत. तुमच्या दोघांची पहिली शोभायात्रेशी ओळख कधी झाली? कधी पहिल्यांदा गेला होता? पहिल्यांदा मी गेल्या वर्षी गेलो होतो. हे माझं सेकंड टाईम आहे यावर्षी. हो. तेजश्री? गिरगावात मी पहिल्यांदा येते, पण डोंबिवलीची शोभायात्रा अगदी लहानपणापासून बघत आली आहे. आणि मग ती अगदी आदल्या दिवशीच्या रात्री संस्कार भरतीच्या रांगोळ्या सुरू होतात रस्त्यांवर, तिथपासूनची माहिती आहे. त्यामुळे शोभायात्रेशी जवळच नातं आहे. आज जर मी तुम्हाला विचारलं की या गुढीपाडव्याच्या निमित्तानं कोणत्या संकल्पाची गुढी तुम्हाला आवडेल उभारायला, तर ती कोणती? काय सांग? मला असं वाटतं की ह्या फेजमध्ये हेल्थ वाईज जास्तीत जास्त स्टेबल राहता यावं मेंटली आणि फिजिकली. तर ह्या संकल्पाची गुढी माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांनीच करा अशी माझी इच्छा आहे. तेजश्री? या ऑलवेज मेंटल हेल्थ. आणि आता आपण प्रवाहच्या माध्यमातून बोलतोय, तर आता प्रेमाची गोष्ट घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. त्यामुळे ही जी काय प्रेमाच्या गोष्टीची गुढी उभारली आहे ती अशी वर्षानुवर्ष होत राहो आणि गिरगावात सागर आणि मुक्ताला दरवर्षी येता यावं अशी इच्छा व्यक्त करूया. आपण युनिव्हर्समध्ये टाकूया. सागर आणि मुक्ताने एकमेकांना काही कॉम्प्लिमेंट दिली आहे का? आता सध्या वेगळाच ट्रॅक सुरू आहे. पण आता हे लुक बघून काही दिली का कॉम्प्लिमेंट? ए तू खूप छान दिसतोय. याच्यापेक्षा मस्त कॉम्प्लिमेंट काहीच नसू शकते गाईज. थँक्यू सो मच आणि गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. थँक्यू.